आणि आता बातमी शरद पवार आणि अजित पवारांची। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर आज येणार आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमाला हे दोन्ही उपस्थित राहतील। तर कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र भरवण्यात येते। त्याच कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते एकत्र एकाच मंचावर पाहायला मिळतात। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचदा अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले होते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? एकीकडे राष्ट्रवादी खरं तर एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे वारंवार अजित पवार आणि शरद पवार कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येताना पाहायला मिळतात। काय सध्याची माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन जो आहे तो पुण्यामध्येच पार पडतोय। मात्र त्याआधीच शरदचंद्र पवार आणि अजित पवार जे आहेत ते पुन्हा एकदा VSIच्या बैठकीच्या निमित्तानं एकाच मंचावरती आलेले पाहायला मिळतात। अगदी थोड्याच वेळात हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे। आपण पाहतोय की VSIच्या या प्रांगणामध्ये ऊस उत्पादकते वाढीसाठी जे आहे एआयचा तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावरती चर्चासत्राचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांची नेमप्लेट जे आहे ती बाजूलाच पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या बाजूला जे आहे ते अजित पवार बसणार आहेत। गेल्या वेळेस आपल्याला माहिती आहे की शरद पवार आणि अजित पवारांची ज्यावेळेस खुर्ची एकत्र ठेवण्यात आलेली होती त्या खुर्चीवरती मंत्री बाबासाहेब पाटलांना जे आहे ते बसवण्यात आलेलं होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या नावाची नेमप्लेट जे आहे ती बाजूलाच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या आधीच आपण पाहतोय की शरद पवार आणि अजित पवार जे आहेत ते एकत्र येणार आहेत। अजित पवारांचा वर्धापन दिन जो आहे तो बालेवाडीमध्ये पार पडणार आहे, तर शरद पवारांचा वर्धापन दिन जो आहे तो पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पार पडताना पाहायला मिळेल। गेल्या महिन्याभरापासून दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येतील का, जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेवरती आपल्याला माहिती आहे की VSIच्या बैठकीच्या निमित्तानं जवळपास 3 वेळा अजित पवारांनी